आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो झी आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला प्रेम साधना शिकवत आहेत. तर प्रेमाच्या संदर्भातली खोली आपणाला ते शिकवत आहेत की ज्या आधारे आपण आत्मसाक्षात्कार परमात्मा अनुभूती चांगल्या रीतीने घेऊ शकतो. त्यासाठी प्रेमासंदर्भात मार्गदर्शन ते आपणाला करत आहेत. आणि ते इथे सांगतायत, आपणाला एक उदाहरण सुंदर दिलेलं आहे की जसं आंधळा व्यक्ती असतो त्याला प्रकाशाचं ज्ञान नसतं, त्याचप्रमाणे परंतु प्रकाश हा अस्तित्वात असतोच, त्याला ते पाहू शकत नाही, त्यामुळे त्याला प्रकाश नाही असं वाटतं. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या अंतरी भगवत प्रेम अस्तित्वात आहे आणि ते पूर्ण रूपाने अस्तित्वात आहे. आणि जरी आपणाला त्या प्रेमाची खोली इतकी अवगत नसेल तरीसुद्धा ते आपल्या अंतरी आहे आणि ती अवगत होण्यासाठी आपल्याला प्रेमसाधना अत्यंत आवश्यक आहे. म्हणून प्रेमसाधना करावी लागेल. प्रेमसाधना करूनच आपणाला आपल्या अंतरीच्या प्रेमाचा विकास करावा लागेल. आणि हे इथं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. आता आपल्याला सर्वांना वाटेल की आम्ही तर प्रेम करतोच सर्वांवरती, परंतु आपल्याला आपण करत असलेलं प्रेम आणि भगवंताचं प्रेम ह्यामध्ये जो फरक आहे तो आपल्याला बाबा मुक्तानंद इथं शिकवत आहेत. आणि इथे त्यांनी सांगितलं प्रेम म्हणजेच भक्ती. आता जे आपल्याला भगवंताविषयी सद्गुरूंविषयी प्रेम वाटतं, साधकांविषयी प्रेम वाटतं, तर ते त्यालाच भक्ती असं म्हटलं जातं. आणि ह्याच प्रेमाला इथे सांगतात की शास्त्रकारांनी आध्यात्मिक वाङ्मयामध्ये ह्याच प्रेमाला परमानंद सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे. आणि हे प्रेमच परमात्मा स्वरूप आहे. प्रेम म्हणजेच परमात्मा हे इतकं समीकरण आहे. आणि त्यामुळे आपल्या अंतरी प्रेमच साधना करून, प्रेमाचा सराव करून आपल्या अंतरी आपल्याला प्रेम वाढवावं लागणार आहे. आणि आता पुढे ते सांगतायत की असं आपल्या अंतरी जेव्हा प्रेम असतं तर हे हृदयातलंच प्रेम आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर येतं आणि आपण जे जे विषय ग्रहण करतो ते आपल्याला सुखकारक वाटतात, आनंददायी वाटतात, प्रेमपूर्ण वाटतात. आणि ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये ते प्रेमाचा जर आपण म्हणतो विहीर आटली तर जर हृदयामधलं जर प्रेम आटलेलं असेल, कोरडं झालेलं असेल, तर आपल्याला जीवनामध्ये सर्व काही विषय आहेत परंतु ते सर्व निरस वाटतात. तर ह्या पद्धतीने सांगितलं. आणि त्यामुळेच इथे एक सुंदर वाक्य त्यांनी आपल्याला सांगितलं की प्रेम म्हणजे आनंदपूर्ण आत्मा आहे. प्रेम म्हणजेच आनंदपूर्ण आत्मा आहे. त्यामुळे हे खूप सुंदर वाक्य आहे की प्रेम म्हणजे आनंदपूर्ण आत्मा. आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की ही प्रेमसाधना, आपलं प्रेम आणि भगवंताचं प्रेम किंवा जे अपेक्षित आहे उच्च कोटीचं प्रेम, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रेम हे निरासक्त, कोणतीही आसक्ती त्यामध्ये असली नाही पाहिजे. त्यानंतर निस्वार्थ निष्काम, कोणतीही फळाची इच्छा किंवा आपपर भाव, म्हणजे फक्त माझ्याच काही मी माझं तेवढ्याचवरती प्रेम नसावं किंवा माझे हे सख्खी भावंड किंवा हे चुलत हे मानलेले किंवा तर सर्वांप्रती समप्रेम असणं, आपपर भाव माझा आणि दुसऱ्याचा असा भेदभाव प्रेमामध्ये नसला पाहिजे. आणि हे प्रेमच असंच हे जे प्रेम आहे ते उच्च कोटीचं आहे. आणि जर त्यामध्ये स्वार्थ असेल, आसक्ती असेल, मी तूपणा असेल, अपपर भाव असेल की माझ्याच फक्त माणसांप्रती प्रेम आहे, इतरांवरती प्रेम नाही आहे, तर तो केवळ देवाणघेवाण आहे. आणि आपल्याला फक्त असं एक मनाला ती भ्रांती आहे की आपण प्रेम करतो, परंतु हे कुठलंही आपल्यामध्ये जर शुद्ध पवित्र प्रेम आपणाला जर विकसित करायचं असेल तर त्यासाठी आपणाला आपलं प्रेम
प्रेम आपल्या कोणत्या प्रतीचं प्रेम आहे आपल्या हृदयामध्ये, हे आपणाला ह्याचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. की कोणतीही आशा त्यात नसली पाहिजे, कोणतीही आशा, अपेक्षा, फळाची इच्छा, कोणताही आपपर भाव, मी तूपणा काहीही नसलं पाहिजे, तर जाऊन ते श्रेष्ठ कोटीचं प्रेम होऊ शकतं. दुसरं एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे की आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकाच व्यक्तीवर नाही, तर आपण अनेक अशा व्यक्ती सर्वांवर प्रेम करू शकतो, एवढी क्षमता आपल्या हृदयामध्ये आहे. परंतु मानव ते अनुभवत नाही, कारण त्याला वासना, त्यानंतर व्यर्थ चिंतन आणि चिंता यामुळे तो त्याच्या हृदयातलं प्रेम विकसित करू शकत नाही. कारण वासना असेल तर एक आसक्ती असते, नाही फक्त समजा माझ्या मित्राने किंवा मैत्रिणीने किंवा भावाने किंवा नवऱ्याने कोणावरती दुसऱ्या कोणाशी हे नाही केलं पाहिजे, बोललं नाही पाहिजे किंवा काही झाली वासना. आणि हे भय आहे. किंवा तसंच दुसऱ्या तिथून पण वाटेल की एखाद्या पुरुषाला त्या पद्धतीने वाटू शकतं. तर हे वासना जेव्हा अंतरी असते, त्यानंतर व्यर्थ चिंतन असतं, उगाचच काळजी, भीती, व्यर्थ चिंतन असेल कुठल्याही किंवा परचिंतन, व्यर्थ चिंतन आपण करत असू. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की चिंता, वासना, व्यर्थ चिंतन आणि चिंता, ह्या तिघांमुळे आपल्या अंतरी जे प्रेम आहे ते त्याचा क्षय होतो, त्याला ते कमी होतं. हे आपल्याला इथं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्याच्यामुळे प्रेम विकसित करायचं असेल तर कोणत्याही प्रकारची वासनात्मक दृष्टी आपली नसली पाहिजे किंवा ती कमी करत शून्य केली पाहिजे. त्यानंतर व्यर्थ चिंतन कुठल्याही प्रकारचं नसावं. त्यानंतर चिंता कोणत्याही प्रकारची नसावी, तर हे प्रेम विकसित होऊ शकतं. आणि जर हे असेल तर मग कुठेतरी प्रेम कमी होतं, आणि आपल्या अंतरी जेव्हा प्रेम कमी होतं त्यावेळेला मग आपल्याला सगळीकडे निरसता, निरुत्साह सगळीकडे जाणवतं. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की प्रेम म्हणजे उच्च कोटीचं प्रेम आणि स्वार्थी प्रेम किंवा कुठल्याही फळाची आशा करून आपण प्रेम करतो, तर त्यावेळेला ते प्रेम नसतं, तो मोह असतो, हे सांगितलेलं आहे. आणि हा फरक सांगितलेला आहे शुद्ध पवित्र प्रेमाचा आणि आपल्या मानवी प्रेमाचा फरक आपल्याला सांगितला. आणि त्यानंतर पुढे ते प्रवेश सांगतायत की आपण प्रेमाची साधना कशी केली पाहिजे. आणि ती करण्यासाठी मग त्यांनी सांगितलं की पहिलं स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. आता स्वतःवर प्रेम करण्यातली पहिली पायरी आपल्या या देहावर आपण प्रेम केलं पाहिजे आणि देहाकडे आपण उच्च नजरेने पाहिलं पाहिजे. आणि हे त्यांनी पहिली पायरी सांगितली. एक सन्मानाने पाहिलं पाहिजे की या देहात माझं आत्मतत्व म्हणजे साक्षात भगवंताचं तत्व या देहात वस्ती करतं. त्याच्यामुळे हे एक मंदिर आहे आणि त्यांनी सांगितलं हे एक महान विज्ञान मंदिर आहे. हे एक महान विज्ञान मंदिर आहे आणि ह्याचं विज्ञान हे आपल्याला कळलं पाहिजे आपल्या देहाचं. आणि हा देह आपल्याला जन्मोजन्मी या देहाने आपल्याला मदत केली आहे, साथ दिली आहे. त्यामुळे हा देह आपला सच्चा खरा साथी आहे, खरा मित्र आहे, आपला दास आहे, आपला सेवक आहे. आपण जे खाऊ ते बिचारं घेतं, स्वीकार करतं. मॅगी खाल्ली तरी त्यातनं रक्त तयार होणार आहे आणि तूप रोटी खाल्ली तरी सुद्धा रक्त तयार होणार आहे. असं हे देह आहे आणि इतकं आपल्याला मदत करत असतं. आणि त्यामुळे आपली दृष्टी या देहाच्या प्रती खूप मोठी असणं आवश्यक आहे. एक नातं आपण आपल्या देहाशी, सन्मानाचं नातं, प्रेमाचं नातं पहिलं आपण आपल्या देहाशी साधलं पाहिजे, ते निर्माण केलं पाहिजे. मग बाकी आपण सर्वांवर प्रेम करू शकतो. आता आपण पुढे वाचूयात. आणि इथे मग ते सांगतायत की जे पाश्चिमात्य संस्कृती आहे किंवा दूर देशात शरीराला कशा पद्धतीने हॉटेलात जाणं किंवा व्यसनांच्या आहारी करणं, आणि त्यामुळे ह्या पवित्र मंदिराचा ते निरादर करतात असं आहे. आणि आता भारतात पण त्याच पद्धतीने सगळं बोकाळलेलं आहे. उलट आता तिकडची लोक आपली संस्कृती घेऊन, कारण त्यांनी त्या संस्कृतीचे सगळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट्स बघितलेत, त्यामुळे आता ते आपल्या संस्कृती ते होरपळले तिकडे. आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीतला जो आनंद आहे तो ते
आत्मसात करतायत आणि आपल्याला उत्सुकता आहेत एक सगळ्या उथळपणा स्वीकार करण्याची, ती उत्सुकता आहे आपल्याकडे. पण जेव्हा त्याचे नकारात्मक गोष्टी कळतील तेव्हा आपली माणसं पण परत आपल्याच ह्याला स्थिर होतील. तोपर्यंत ते थोडं भरकटणं होणार आहे. आता बाबा मुक्तानंद पुढे काय म्हणत आहेत ते पाहूयात. बाबा मुक्तानंद म्हणत आहेत की आपले शरीर हा आपला सेवक आहे आणि हा सेवक, हा दास, हा मित्र असा आहे की साऱ्या दुनियेत त्याला तोड नाही, साऱ्या दुनियेत त्याला तोड नाही. एका गुरुपाशी एक सेवक होता, मोठा गुरुभक्त होता. एका गृहस्थांनी त्याला विचारले, कसे काय मित्रा, ठीक चालले आहे ना? काही सुखदुःखाच्या गोष्टी तर बोलूया. आश्रमात तुम्ही कसे काय राहता? हिवाळ्यात उन्हाळ्यात तिथं कसं वाटते? सेवक म्हणाला, महाराज, मला उन्हाळ्याची गरमी पण जाणवत नाही आणि हिवाळ्याची थंडी पण भासत नाही. मी केवळ एक सेवक आहे. मी फक्त सेवा जाणतो. नाही थंडी, गरमी, सुख, दुःख सारे काही माझ्या गुरुलाच ठाऊक. माझी थंडी, गरमी, सुख, दुःख सारे काही माझ्या गुरुलाच ठाऊक. वा किती सुंदर भूमिका! गुरुसेवेत स्वतःला संपूर्ण वाहून घेतलेल्या त्या सेवकाने स्वतःच्या हातचे असे काहीच राखून ठेवले नव्हते. प्रेमही असेच असले पाहिजे. तुमचे प्रेम सर्व ठिकाणी दोषरहित, भेदरहित, क्लेशरहित, अभिलाषारहित असले पाहिजे. असे केले तरच तुमचे प्रेम तुम्हाला प्रभूपाशी घेऊन जाईल, तुम्हाला परमात्म स्वरूप करून टाकील. तुमचे प्रेम सर्व ठिकाणी दोषरहित, भेदरहित, क्लेशरहित, अभिलाषारहित असले पाहिजे. असे केले तरच तुमचे प्रेम तुम्हाला प्रभूपाशी घेऊन जाईल, तुम्हाला परमात्म स्वरूप करून टाकील. ह्यासाठी इथं आपणाला प्रेमाची साधना सांगितली आहे. कारण भगवंत प्रेमस्वरूप आहे. त्यामुळे त्याच्या प्रेमाशी, त्याचं जसं प्रेम आहे त्याचा विकास आपल्या अंतरी झाल्याशिवाय आपण त्याच्या ती अनुभूती आपल्या अंतरी घेऊ नाही शकत किंवा भगवत स्वरूप बनू नाही शकत. ही गोष्ट आहे. किती टप्प्याटप्प्याने बाबा मुक्तानंदांनी आपल्याला एक एक पायऱ्या घेतल्यात की मी माझं सोडल्यानंतर आता तेच तर सोडलं, आता त्यानंतर मग प्रेम कसं विकास केला पाहिजे. प्रेमाचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा मी माझं सुटलेलं असेल, तेव्हाच प्रेमाचा विकास होऊ शकतो आणि तेव्हाच ती व्यापकता होऊ शकते. तेव्हाच मानवाचा आत्मा सो परमात्मा ही अनुभूती तेव्हाच घेऊ शकतो. नाहीतर सर्व काही मर्यादित मर्यादित मर्यादितच आहे. पुढे बाबा मुक्तानंद आता शरीरामागचं विज्ञान आपल्याला ते सांगणार आहेत. ज्या पंचमहाभूतांचे तुमचे शरीर बनले आहे ती पंचमहाभूते कशी आहेत याचा थोडा विचार तर करा. आता अत्यंत सुंदर रीतीने बाबा मुक्तानंद आपल्याला सांगतायत. इथे पहिला आधार दिलाय की ह्या शरीराच्या आधारेच आपण जीवनमुक्त अवस्था प्राप्त करणार आहोत. आत्मसाक्षात्कार, परमात्म साक्षात्कार या देहातच होणार आहे आणि तो होण्यासाठी जोपर्यंत आपण ते शुद्ध पवित्र प्रेम आपण विकास करत नाही, त्याचा सराव करत नाही, ते आपल्या अंगी बांधवत नाही, तोपर्यंत आपली भेट आपल्या आत्म्याशी, परमात्म्याशी आत्म्यापर्यंत होईल. परंतु आत्म्याचा व्यापक स्वरूप जे आहे ते परमात्म तत्व आपण अनुभवू नाही शकत. ह्यासाठी इथे प्रेम हा पाया दिलेला आहे पूर्णतः. आता ह्या शरीराचं विज्ञान बाबा मुक्तानंद सांगतात. हे शरीर ज्या 5 महाभूतातून निर्माण झालंय, तर त्या महाभूतांचं काम काय आहे हे सांगतात. ही पृथ्वी पहा किती सुंदर आहे, किती प्रकारची अन्नधान्ये तिच्यातून उपजतात आणि किती प्रकारच्या जीवात्म्यांची ती जननी आहे. हे पाणी तरी किती निर्मळ. अन्नधान्ये, फळे, फुले, वृक्ष, लता या साऱ्यांना त्याच्यामुळे जीवन प्राप्त होते. किती प्रेम भरले आहे यात. साऱ्यांची घाण धुवून टाकणारे पाणी
हा साऱ्यांचा मित्र आहे. सर्व भूतांना अनुरूप होऊन सर्वांच्या अंतर्यामी समान रूपाने मित्राप्रमाणे राहणाऱ्या या अग्नीचेच पहा. मानवात जठराग्नी होऊन तो अन्न पचविण्याचे कार्य करतो. काही काष्टी पाषाणी सर्वत्र त्या पदार्थांच्या अनुरूप त्याचे वास्तव्य असते. निष्काम प्रेमाच्या व्यापक स्वरूपाचे हे किती सुंदर उदाहरण आहे. वायूचेच घ्या. वायू तर मानवाचा प्राण आहे, त्याचे जीवन आहे. जड चेतन जगताला तो समप्रमाणात व्यापून राहिला आहे. याच्याच आधारावर सारी कार्यक्षमता अवलंबून असते. प्राण गेला की शरीर निकामी होऊन जाते, प्रेतरूप होऊन जाते. आकाशाचे उदाहरण घ्या. आकाश तर जणू काही निर्लेप आत्मा कसा असतो याचा धडा शिकवित असते. त्याच्या पोकळीत सर्व व्यवहार सुरक्षित होत राहतात. अशा प्रकारच्या पंचमहाभूतांचे हे शरीर बनले आहे. चैतन्य आत्मा त्यात पूर्ण व्याप्त आहे. अशा सुंदर निर्विकार शरीराचा प्रथम पूर्ण विमर्श करा आणि नंतर त्याच्यावर ईशवत प्रेम करा. आता आपलं शरीर ज्या 5 तत्वातनं निर्माण झाले त्या 5 तत्वांची कार्य सांगितली जात आहेत. आता हे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी हा आधार देतं, पालन पोषण करतं. तर आता या पृथ्वीच्या आधाराने सर्व वनस्पती निर्माण होतात आणि ते अन्न खाऊन प्रत्येक जीवाचं 84 लाख जीवयोनी त्यावर आधारित आहेत. हे पृथ्वीचं कार्य आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी मजबूत होते, निर्माण होते, तिचं पालन पोषण होतं. हे पृथ्वी तत्वाचं काम आहे, पृथ्वी महाभूताचं. त्यानंतर पाणी आहे. पाणी इथे दिले महत्त्वाचं काम स्वच्छता. प्रत्येक गोष्टीची स्वच्छता पाणी करतं. आणि पाणी अन्न शिजवण्याचा आधार आहे. तांदळाला भात करायचा असेल तर पाण्याशिवाय होऊ नाही शकणार आहे. तसं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. आणि विशेष म्हणजे स्वच्छ करणं ह्याच्यासाठी पाणी आवश्यक आहे, स्वच्छतेसाठी. त्यानंतर तिसरी गोष्ट सांगितली की अग्नी जो पचवण्यासाठी काम करतो. आता आपल्या शरीरामध्ये जो अग्नी आहे, आता बाहेरचा अग्नी बघतो आपण, अगदी दिव्याची ज्योत, पण थोडंसं जरी आपण बोट धरलं समजा जवळ तर आपल्याला भासतं दिव्याचा मंद प्रकाश सुद्धा. आणि जर तो भट्टीतला अग्नी वगैरे तर किती प्रखर असतात. दिव्याचा सुखावणारा अग्नी पण आपल्याला भासतो. तर असा अग्नी आपल्या शरीरात आहे आणि आपल्या शरीराच्या अनुकूल तो पित्ताच्या रूपामध्ये राहतो आणि पचन करतो. म्हणून हा अग्नी इतका प्रेमरूप आहे की त्याचं तत्व इतकं दाहक आहे, भाजणारं आहे, जाळणारं आहे, भस्म करणारं आहे. असं जरी असेल तरी प्रत्येक गोष्टीत अग्नी आहे. आता आपलं जे लाकूड आहे, वनस्पती आहे, प्राणी, पक्षी, पशु, प्रत्येक निर्जीव आणि सजीव प्रत्येक गोष्टीत तो अग्नी आहे. आणि तो अग्नी त्या पदार्थाला जसा त्रास नाही होणार अशा स्वरूपात तो राहतो. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या अग्नीच्या इथे किती सुंदर दिले, त्याच्या आतमध्ये किती मोठं प्रेम लपलेलं आहे अग्नीमध्ये, की तो अग्नी स्वतः इतका त्याचा म्हणजे त्याचा एक कण परमाणू पण आपल्याला भाजणार आहे अशा स्वरूपाचा अग्नी आपल्या शरीरात राहतो. आणि आपल्याला त्याला माहीत पण नाही पडत की काय. जेव्हा आपल्याला कधी जास्त आपण समजा पाणीपुरी जास्त खाऊ किंवा जास्त तिखट पाणी पिऊ, तेव्हा मग आपल्याला त्या आतमध्ये जळजळ होते, शौचाला पण जळजळ होते. तेव्हा आपल्याला कळतं की बापरे, आपण मिरची भाजल्यासारखं आपल्याला दाह होतोय, म्हणजे हा अग्नी आहे. पण एरवी आपल्याला त्याचं कळत पण नाही. तसा तो एकरूप होऊन राहतो आणि त्रास न. म्हणून हे अग्नी पण प्रेमाचं प्रतीक इथे आहे. प्रेमाचा अग्नी असं म्हटलं जातं. तर हे त्यानंतर वायुतत्व आहे. वायुतत्वाच्या सहाय्याने प्रत्येक हालचाल होत असते. आपल्या शरीरातले अवयव हलणं, सगळ्या गोष्टी, श्वसन महत्त्वाची गोष्ट वायूच्या प्राणाच्या आधाराने. आणि तसंच त्याने प्राण निघून गेला वायू की तर संपलं, निश्चेष्ट शरीर. देह तोच असतो पण प्राण नाही आहे त्याच्यामध्ये, तर ते जीवन संपतं. आणि त्यानंतर मग आकाश तत्व, की ह्या आकाशामध्ये सर्व क्रिया होतात. आणि
आणि सर्व क्रिया होऊन सुद्धा आकाश निर्लेप असतं, कशाचाही लेप लागत नाही. आणि आकाश दिसताना ही पोकळी दिसते आपल्याला या आकाशाची, परंतु त्या पोकळीत शक्ती आहे, प्राणशक्तीने भरलेलं आकाश तत्व आहे. अशा पद्धतीने ही 5 तत्व आपल्या शरीरात, आपल्या शरीर हे 5 तत्वाने निर्माण झालं आणि 5 तत्व हे आपलं पालन पोषण प्रत्येक क्रियेला मदत करत असतात. त्याच्यामुळे आपणाला ह्या 5 तत्वांप्रती कायम कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. इतकं सुंदर रीतीने त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक तत्वाचं. आता पुढे म्हणतायत, थोडा विचार करा. एखाद्याचे रूप डोळ्यात भरले आणि कुणाचे वैभव पाहून लोभ सुटला, मत्सराने किंवा क्रोधाने डोळ्यांत अंगार फुलला, म्हणून डोळ्यांनाच शिक्षा केली किंवा ते काढून टाकले, तर तो वेडेपणा होणार नाही का? त्याग किंवा वैराग्याच्या नावाखाली निर्दोष नेत्रांना शिक्षा करणे योग्य होईल का? ते बिचारे तुमचे निर्विकार मित्र आहेत. ते कुणावर आसक्तही होत नाहीत की कुणाचा द्वेषही करत नाहीत. केवळ रूप पाहण्यात मदत करणारे ते आपले मित्र असतात. तुम्ही आपल्या इंद्रियांचा कसाही उपयोग केलात तरी ती तुम्हाला मदतच करतात. त्यांना सांगाल ते काम करायला ती तयार असतात. तुम्ही या शरीरात प्रेमयोगी बनलात तरी ते खुश आणि जमदग्नी बनलात तरीही खुश. तुम्हाला जसे व्हायचे असेल तसे हे शरीर बनेल. जो भाव निर्माण करायचा असेल तो भाव त्यातून प्रगट होईल. यासाठी या शरीराचा नीट विचार विमर्श करा. मग तुमच्या नेत्रस्थानी बसलेले चंद्र, सूर्य, सर्व इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवता आणि हस्तपादादी अवयव या साऱ्यांवर निष्काम प्रेम करा. त्यानंतर सर्व इंद्रियांच्या गुणात बसूनही गुणातीत असलेल्या परमेश्वराचे ज्ञान करून घेऊन त्याची पूजा करा. ती पूजा पार्थिव जडपूजा नसावी. ती केवळ प्रेमपूर्ण, अत्यंत प्रेमपूर्ण, निष्काम प्रेमपूर्ण अशी पूजा असली पाहिजे. संयम अवश्य असावा. इंद्रिय निग्रह देखील असलाच पाहिजे. परंतु त्यागाच्या नावाखाली, संयमाच्या नावाखाली शरीराला निष्कारण छळता कामा नये किंवा रोगग्रस्तही बनवता कामा नये. इथे आता अनेक जण इंद्रियातून जे विषय येत आहेत तर त्याच्यामुळे अनेक साधक असे असतात, एकतर इंद्रियांना दाबतात आणि किंवा एखादी गोष्ट त्याग करायचं. जसं आता तो राजा शिखीध्वज होता की तो इतका सगळा राजभोग वैभव उपभोगलेला राजा अचानक जंगलात जातो. तिथे तो जमिनीवर झोपतोय साध्या चटईवर किंवा वल्कलावरती. तर त्याला ते अवघड गेलं, म्हणजे त्याने त्यागलं ते, पण तिथे ती अवघड गोष्ट गेली. तर इथे ते सांगतायत की इंद्रियांना कुठल्याही प्रकारे, म्हणजे इंद्रिय निग्रह असावा, संयम असावा, संतुलित असावे, संतुलनात ठेवावं, पण त्याच्यावरती दाबू नये. त्याच्या ज्या भावना आहेत काय आहेत त्याला वळण द्यावं पण दाबू नये किंवा एकदमच निष्ठुर इंद्रियांशी वागू नये. कारण इंद्रियांचं काम करतात. आपलं मन आहे की ते त्याच्यावरती कुठल्या नजरेने बघतंय. त्यामुळे इंद्रिय नेहमीच आपले मित्र आहेत. आपल्या मनाला आपण ट्रेनिंग देणं गरजेचं आहे हे इथे सांगतायत. आणि असं नाही दिलं तर मग आपण संतुलन आपल्या मनाचं निसटून जातं आणि आपण प्रगती आपली संसारात किंवा अध्यात्मात पण नाही करू शकत हे आहे. कारण एखादी गोष्ट दाबली, समजा कुठलेही विकार आहेत, क्रोध आहे, काम वासना आहे, लोभ आहे, मोह आहे, हे सगळं, तर हे जर अतिप्रमाणात आपण दाबत गेलो तरी सुद्धा कधीतरी ते स्प्रिंगसारखं उफाळून येणार आणि मग ते विध्वंस करणार. त्यापेक्षा आपल्याला सोसेल झेपेल एक संतुलनात प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेऊन जर पुढे गेलं तर आपण चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतो. आणि आपल्याला तो उपभोगच सांगेल की ह्यात काही अर्थ नाही आहे. तर त्यामुळे आणि जेव्हा आपल्याला पक्कं होतं ह्यात काही अर्थ नाही आहे तेव्हा मग इंद्रिय आपल्याला अजून मदत करायला तयार असतात आणि पुढे घेऊन जातात. तर ह्यासाठी इथं सांगतात की कुठल्याही प्रकारचं दाबणं किंवा त्याग हा अतिरेक नाही केला पाहिजे. तर संतुलन ठेवलं पाहिजे. इंद्रिय मित्र आहेत, त्यांच्याकडे द्वेषाने बघता कामा नये.
सगळा गोंधळ मनाचा आहे. मनाला ट्रेनिंग देणं, वळण देणं आवश्यक आहे. पुढे ते सांगतायत, मनुष्याच्या इंद्रियांत, स्नायूंत आणि मस्तकात अनेक प्रकारच्या शक्ती असतात. मनुष्याच्या इंद्रियांत, स्नायूंत आणि मस्तकात अनेक प्रकारच्या शक्ती असतात. त्यांचा परिचय करून घ्यायला लागा. या शक्ती तुमच्या विरुद्ध जाऊ शकणार नाहीत. त्या तुम्हाला शुभही नाहीत किंवा अशुभही नाहीत, चांगल्याही नाहीत की वाईटही नाहीत. त्या संपूर्ण तटस्थ असतात. आपली मनोदशा, अंतर्वृत्ती त्यांच्याकडून जसे कार्य करून घेईल तसे त्या करीत असतात. मनुष्याची अंतर्शक्ती ही परमात्म्याची शक्ती आहे. तीच अंतर्शक्ती समयानुसार कामाकार, क्रोधाकार, मोहाकार, लोभाकार बनून आपल्या कार्यसिद्धीसाठी कोणत्या ना कोणत्या इंद्रियाला वाहन बनवून क्रियाशील होत असते. यासाठी मुक्तानंद म्हणतो, तुम्ही ध्यान करा आणि त्या योगे आत्मप्रेमाची ज्योत प्रज्वलित करा. ते प्रेम सर्व इंद्रियात स्फुरण पाहू लागले की सहज त्याग, सहज योग आणि सहज ज्ञानाचा उदय होईल. स्वतःत दडलेले प्रेम दृष्टीस न पडल्यामुळे तुमचे मन ते दुसऱ्या व्यक्तीत पाहू लागते, इंद्रियांत त्याला शोधू लागते आणि त्याच्या प्राप्तीसाठी अन्य विषयांच्या मागे भटकू लागते. मीच परमेश्वर आहे ही जाणीव होऊन एकदा मनुष्य स्वतःच्या प्रेमात पडला की तो बाहेर जाणारच कशाला, आणि बाहेर दुसरे आहे तरी काय. प्रेम ध्यानाच्या आत दडलेले आहे. भोगी मनुष्य भोग भोगता भोगता शरीराचा छळ करून ते निकामी बनून शेवटी त्याला घृणास्पद ठरवून दुःखी होतो. त्यागी त्यागाच्या मागे लागून अनियमित वर्तनाच्या अग्नीत त्याला जाळून त्याच्याविषयी शत्रुत्व वाढवून त्याचा छळ करतो, त्याला निकामी बनवतो आणि इच्छा मात्र मोक्ष सुखाची बाळगतो. तुम्हाला ज्या शरीररूपी रथात बसून मोक्षयात्रा करायची आहे त्याचे स्वरूप नीट समजून तर घ्या. प्रथम आपले शरीर सुव्यवस्थित ठेवायला शिका आणि मग त्याला प्रेमपूर्वक सन्मानाने वागवा. इथे सगळे प्रकार देत आहेत साधकांचे किंवा सर्वांचे मानवी वृत्तीचे कसे असतात. कोण त्याग करतं, निष्ठुरतेने वागतं इंद्रियांशी, आणि सर्व प्रकार हे सर्व धोके आहेत. त्याच्यामुळे संतुलनात राहण्याचं आवश्यक आहे. तर इथे आपण पुन्हा एकदा वाचूया. हे खूप सूक्ष्म दिलेलं आहे. कळत नकळत कितीही वर्षांपासून साधन करत असले तरीसुद्धा अनेकदा आपल्याला काही मार्गदर्शनासाठी किंवा प्रेमासाठी किंवा कोणीतरी आपलं मनोबल वाढवावं ही कधी अपेक्षा असते, कधी किंवा कोणीतरी आपल्याला एखादा निर्णयात मदत करावी असं मार्गदर्शनासाठी आपण बाहेरून आधार शोधत असतो किंवा आपलेपणासाठी आपण बाहेरून आधार शोधत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आतमध्येच आहेत हे इथे बाबा मुक्तानंद सांगायचा प्रयत्न आपल्याला करत आहेत. तर इथे त्यासाठी ते सांगतायत महत्त्वाचं म्हणजे की आपल्या प्रत्येक इंद्रियांमध्ये, पेशींमध्ये आणि मस्तकात अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. आपल्या प्रत्येक इंद्रियात, पेशीत आणि मनामध्ये, मस्तकामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती आहेत आणि त्या शक्ती तटस्थ आहेत. आपण जसं त्यांना घेऊन जाऊ तसं त्या कार्य करत असतात. आणि आपली अंतरशक्ती म्हणजेच आपली आत्मशक्ती आहे हे इथे सांगतात. आपण हे पुन्हा वाचू, अनेक गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. तर इथे सांगतायत की मनुष्याच्या इंद्रियात, स्नायूत आणि मस्तकात अनेक प्रकारच्या शक्ती असतात. त्यांचा परिचय करून घ्यायला लागा.
या शक्ती तुमच्या विरुद्ध जाऊ शकणार नाहीत. त्या तुम्हाला शुभही नाहीत किंवा अशुभही नाहीत, चांगल्याही नाहीत की वाईटही नाहीत. त्या संपूर्ण तटस्थ असतात. आपली मनोदशा अंतर्वृत्ती त्यांच्याकडून जसे कार्य करून घेईल तसे त्या करीत असतात. आता आपण म्हटलं एखादी गोष्ट त्रास होतोय, समजा त्रास होतोय आपल्याला, आपण एखादा समजा गुडघास दुखतोय किंवा काही पेशी दुखतायत कुठल्या, किंवा कंबर दुखते किंवा खांदे दुखतायत किंवा डोकं दुखतंय, आपण हे दुखतंय, शरीराने आपल्याला ती जाणीव करून दिली. पण इथं आपण जर सतत तेच दुखतंय हेच आपण जर करत बसलो, ह्याचाच पाढा गिरवला, तर बाकी आपली शक्ती जी आहे, त्या पेशींमध्ये पण शक्ती आहे, जरी दुखत असल्या तरी शक्ती आहे. तर ती शक्ती त्या दुखतंय ह्या मनाच्या भावनेचंच ऐकणार आणि ते दुखणं वाढू शकतं. आपलं वाढतंच, म्हणजे ते दुखणं वाढतंच. परंतु तिथे भले दुखतंय, पण मी तटस्थ राहिली, मला जाणीव झाली ना की हा बाबा इथं दुखतंय माझं, ठीक आहे हे दुखतंय, तर मग त्यानुसार जर मी बघितलं आणि मनाला जर खंबीर ठरवत असेल तर योग्य तो उपचार करेल. मग तो उपचार कधी थोडा विश्रांतीचा असू शकतो, कधी आहाराचा असू शकतो किंवा औषधांचा असू शकतो. तर हे मी शांतपणे जितकं करेल, किंवा आता माझ्यासारखी व्यक्ती तर औषधं आणि ह्याच्यापासून पण फार दूर राहायचा प्रयत्न करते. तर ती फक्त मनाला त्या इंद्रियांकडे बघते आणि हे करते की नाही हे थोड्या वेळासाठी हे निघून जाणार आहे. किंवा शरीरामध्ये पेशींमध्ये तेवढी शक्ती असते, जे काही बिघाड झालेला आहे तो दुरुस्त करण्याची ती शक्ती असते. आपण फक्त त्याला शांतपणे बघता यायला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये जो त्रास होतोय त्या त्रासाने गोंधळून न जाता जर आपण शांतपणे पाहिलं, तर आपण आपल्या त्या इंद्रियातली शक्ती, त्या इंद्रियाला, त्या पेशीला, जे काही दुखणं आहे ते बरं करायला त्या इंद्रियात, त्या पेशींमधली शक्ती मदत करत असते. जर हे नाही जमलं तर मग आपण योग्य रीतीने औषधं, योग्य रीतीने बाकी गोष्टी करायच्याच आहेत. तर ह्या पद्धतीने ही शक्ती आपणाला प्रत्येक पेशीतली, इंद्रियातली ही मदत करत असते. पण हे आपली जी अंतर्शक्ती आहे त्यावरती ते अवलंबून आहे. जर मी तटस्थपणे त्या बघू शकले तर मी माझ्या पेशींकडून चांगल्या रीतीने, त्या चांगल्या असताना पण चांगलं काम करून घेऊ शकते, किंवा त्यांना त्याच्यात काही आजार असेल, बिघाड असेल, तरीसुद्धा त्या बिघाडाला सुद्धा मी पुन्हा चांगल्या रीतीने व्यवस्थित करू शकते. कमीत कमी औषधात, कमीत कमी कालावधीत, कमीत कमी स्वतःला त्रास करून घेऊन, म्हणजे सकारात्मक दृष्टीने लवकर मी बरं करू शकते, एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे. पण माणूस गोंधळतो आणि तो त्याच्या थोड्याशा वेदनेतून किंवा काही तो मनातल्या मनात त्या वेदना वाढवत वाढवत ते मोठं करतो, राईचा पर्वत करतो. तर ही गोष्ट होते. तर त्याच्यामुळे माझी दृष्टी कशी पाहिजे हे इथे थोडं त्या पद्धतीने सांगत आहेत. आणि मग ह्याच पेशी आपण ध्यान करत असू किंवा साधन करत असू, तेव्हा ह्याच पेशी हेच इंद्रिय आपणाला खूप मदत करतात. म्हणजे आपण ठरवलं की नाही आता ठराविक कालावधीपर्यंत मला शांत बसायचं आहे, शरीराची न हालचाल करता, किंवा ह्या शरीराला व्यवस्थित रीतीने मला ध्यानासाठी वापरायचे, तर ह्याच पेशी, हेच इंद्रिय, हेच मन आपल्याला पूर्णतः मदत करणार आहेत आणि आपल्याला चेतनेकडे घेऊन जाणार आहेत. ते स्वतः चेतनाच आहेत आणि खोलीत आपल्याला घेऊन जातात. तर आता इथे ते सांगतात की आपली मनोदशा अंतर्वृत्ती त्यांच्याकडून जसे कार्य करून घेईल तसे त्या करीत असतात. मनुष्याची अंतर्शक्ती ही परमात्म्याची शक्ती आहे. मनुष्याची अंतर्शक्ती ही परमात्म्याची शक्ती आहे. तीच अंतर्शक्ती समयानुसार कामाकार, क्रोधाकार, मोहाकार, लोभाकार बनून आपल्या कार्यसिद्धीसाठी कोणत्या ना कोणत्या इंद्रियाला वाहन बनून क्रियाशील होत असते. यासाठी मुक्तानंद म्हणतो, तुम्ही ध्यान करा आणि त्या योगे आत्मप्रेमाची ज्योत प्रज्वलित करा. ते प्रेम सर्व इंद्रियांत स्फुरण पाहू लागले की सहज त्याग, सहज योग आणि सहज ज्ञानाचा उदय होईल.
स्वतःत दडलेले प्रेम दृष्टीस न पडल्यामुळे तुमचे मन ते दुसऱ्या व्यक्तीत पाहू लागते, इंद्रियांत त्याला शोधू लागते आणि त्याच्या प्राप्तीसाठी अन्य विषयांच्या मागे भटकू लागते. मीच परमेश्वर आहे ही जाणीव होऊन एकदा मनुष्य स्वतःच्या प्रेमात पडला की तो बाहेर जाणारच कशाला आणि बाहेर दुसरे आहे तरी काय. प्रेम ध्यानाच्या आत दडलेले आहे. भोगी मनुष्य भोग भोगता भोगता शरीराचा छळ करून ते निकामी बनून शेवटी त्याला घृणास्पद ठरवून दुःखी होतो आणि त्यागाच्या मागे लागून अनियमित वर्तनाच्या अग्नीत त्याला जाळून त्याच्याविषयी शत्रुत्व वाढवून त्याचा छळ करतो, त्याला निकामी बनवतो आणि इच्छा मात्र मोक्षसुखाची बाळगतो. तुम्हाला ज्या शरीररूपी रथात बसून मोक्षयात्रा करायची आहे त्याचे स्वरूप नीट समजून तर घ्या. प्रथम आपले शरीर सुव्यवस्थित ठेवायला शिका आणि मग त्याला प्रेमपूर्वक सन्मानाने वागवा. आता इथे आपण इंद्रियांची शक्ती आपण रोजच्या व्यवहारात जीवनात पाहिले की प्रत्येक इंद्रियामध्ये म्हणजे हात पाय आपले डोळे कान नाक ही जी इंद्रिय पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ह्या प्रत्येक इंद्रियांमध्ये आपली शक्ती आहे. प्रत्येक पेशीमध्ये आपली शक्ती आहे. तर आपण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा जरी आपले त्या शक्तीच्या आधारे सर्व काही होत असतं, पण आजारी जेव्हा पडतो काही दुखणं खुपणं होतं, शरीर आहे तर त्यानुसार काही पेशींमध्ये इजा होईल किंवा काही त्रास होईल, तर तेथे सुद्धा आपण कसं बघायचं आहे हे आपण आता थोडंसं चिंतन केलं. आता दुसरी गोष्ट बाबा मुक्तानंद इथे महत्त्वाची सांगत आहेत की आपण आपल्या अंतरी ध्यानाच्या माध्यमातून आपण प्रेम विकसित केलं, शांती प्रेम हे सर्व विकसित केलं, तर हेच प्रेम आपल्या हृदयातून किंवा आपल्या अंतरातून इंद्रियांमध्ये जातं आणि विषय ग्रहण करत असतं. तर त्यामुळे हेच प्रेम आहे किंवा हीच आत्मानुभूती आहे जी आपल्या अंतरीच आहे, की जी ध्यानाच्या माध्यमातून आपल्या आतमध्ये प्रेमाचा विकास होतो, शांतीचा, हे सर्व गुणांचा विकास होत असतो आणि त्यामुळे मग आपणाला बाहेरच्या गोष्टीवरती अवलंबून राहायला लागत नाही. ना प्रेमासाठी, ना मार्गदर्शनासाठी किंवा कुठल्या मानसिक आधारासाठी राहावं लागत नाही. जर आपण ध्यानाच्या किंवा आपण हे जे शिकत आहोत त्याचं जर मनन चिंतन केलं आणि आपण अनुभवलं किंवा आपण जर विचार केला की जर हे आपल्या संतांनी आत्मा सो परमात्मा म्हणजे हे माझं आत्मतत्वच हे भगवंताचं तत्व आहे, हे अनुभूती त्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतली. जसं आपण एकमेकांना पाहतोय तसं त्यांनी आपल्या स्वतःच्या आत्म्याला पाहिलं आणि तोच आत्मा कसा विश्वरूप धारण केलेला भगवंत आहे हे सुद्धा त्यांनी पाहिलं. आणि त्यामुळे त्या वचनांवरती जरी आपण विश्वास ठेवला आणि आपण हे केलं की माझ्या आतमध्ये ती भगवंताची शक्ती आहे हे जाणून आपण जर ध्यान केलं किंवा त्याचा अभ्यास त्याचा मनन चिंतन मी साधारण आत्मा नाही आहे, तसं साधारण आत्मा कोणीच नाही आहे, कारण प्रत्येक आत्मतत्व हे भगवंताचंच पूर्ण अंश प्रत्येकामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये तेवढीच शक्ती आहे, भगवंताची शक्ती आहे. हे जर मी कायम माझ्या आतमध्ये ह्याचं ध्यान केलं, ध्यान म्हणजे ह्याचाच विचार मनन चिंतन केलं, तर माझ्याच अंतरी मला ते शुद्ध प्रेम अनुभवता येईल, माझ्याच अंतरी ती शांतता अनुभवता येईल, माझ्याच अंतरी ते ज्ञानाचा विकास होईल, माझ्याच अंतरी ते धैर्य विकसित होईल जे माझ्याच आतमध्ये आहे. आणि जर हे माझ्याच आतमध्ये जर ते आहे विकसित होईल, तर हेच ज्ञान प्रेम शक्ती धीर हा आपल्या सर्व पेशींमध्ये जात असतो, इंद्रियांत जात असतो, त्यातनं तो बाहेर पडत असतो. त्यामुळे मग कुठल्या ज्ञानासाठी, कुठल्या सहानुभूतीसाठी किंवा कुठल्या मदतीसाठी, कुठल्या प्रेमासाठी आपल्याला बाहेर विशेष अवलंबून राहावं लागणार नाही, हे इथे बाबा मुक्तानंद सांगतायत. आणि त्यासाठी आपणाला मग ही प्रेमसाधना सांगितलेली आहे. आणि आपली दृष्टी मी भगवंत आहे, त्याचं तत्व माझ्यामध्ये आहे, तेच मी आहे, ही आपली पक्की होईल. तितके आपण स्वावलंबी आणि मजबूत होऊ शकतो, हे इथे देत आहेत. अन्यथा मग काय होतं, जो भोग भोगतो तो भोगाच्या मागे लागून इंद्रियांना शरीराला त्रास करतो. आणि साधक असेल त्याला वाटतं नाही माझं मन भरकटेल म्हणून तो इंद्रियांवरती एकतर इंद्रिय दाबतो
किंवा अतिरेक करतो आणि मग स्वतःला तोडून घेतो. तर ह्या दोन गोष्टी घडतात. तर ह्यासाठी आतमध्ये मी कोण आहे, माझं खरं अस्तित्व काय आहे, ह्याचं जर आपण सतत मनन चिंतन केलं तर मग आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो, स्वावलंबी होऊ शकतो आणि आहोतच. आता बाबा मुक्तानंद पुढे म्हणतात, तुमचे शरीर ही परमेश्वराची एक महान तुमचे शरीर ही परमेश्वराची एक महान कलाकृती आहे. त्यात रहस्यपूर्ण विज्ञान भरले आहे. शरीर म्हणजे ज्ञान भांडाराची खाण आहे. तुम्हाला देवाच्या दरबारात, वैकुंठाच्या यात्रेला, कैलासाच्या दर्शनाला किंवा निर्विकल्प नगरात सहल करायला याच शरीराने तर जायचे आहे. शरीर सोडून तुम्ही करणार काय? आपल्याला आपली ओळख या शरीरातच ध्यानाद्वारे होत असते. ज्ञानाच्या मदतीने या शरीरातच आपण स्वस्वरूप जाणू शकतो. असे अनमोल दिव्य शरीर प्राप्त झाल्यावर शरीरातीत होण्याऐवजी सतत त्याच्याशी लढत राहणे, खरे सांग मुक्तानंद, हा शुद्ध वेडेपणा नव्हे का? त्याच्यावर प्रेम करण्याऐवजी त्याचा द्वेष करणे हा कोणत्या प्रकारचा त्याग म्हणावा? परमात्म्याचे साक्षात कृपारूप असे हे शरीर प्राप्त झाल्यावर सहस्त्र दलात पसरलेल्या अनंत प्रेमकिरणांच्या मस्तीत मस्त होऊन प्रेमरसपान करीत अंतर्बाह्य प्रेमी बनण्याऐवजी कुठल्या तरी विषारी विषरूप घाणेरड्या इंद्रिय रसांचे अपेयपान करून जो मनुष्य आपल्या शरीराचा बळी देतो त्याला वेड्यांचा बादशाह का म्हणू नये? प्रियसिद्ध विद्यार्थ्यांनो, शरीररस चुकवू नका, प्रेमरस मात्र वाढवा. तो तुमचे परमात्म्याशी मिलन घडवून आणेल. तर इथं ते देत आहेत की जे इंद्रियांच्या मागे लागून अतिरेक करतात उपभोगाचा, तर तसे ते शरीराला थकवतात. आणि दुसरं कारण त्यांना अज्ञान आहे, स्वरूपाचं ज्ञान नाही आहे स्वतःच्या, किंवा ज्ञानच नाही, त्यामुळे शरीर म्हणजेच मी वाटतंय म्हणून ते त्याचा उपभोग घेऊन मग शरीरातलं सगळा रस सुकून टाकतात. आणि दुसऱ्या साधकांच्या बाबतीत दिलं की त्याला ज्ञान झालंय परंतु तो घाबरतो इंद्रियांच्या विषयांशी. त्यामुळे तो एकतर खूप इंद्रियांवरती ताबा मिळवण्यासाठी खूप प्रचंड त्याग करतो, सोसणार नाही असा त्याग करतो, आणि त्यामुळे सुद्धा तो स्वतःला छळतो, शरीराला छळतो, आणि तिथे पण त्याचं असंतुलन होतं. तर बाबा मुक्तानंद इथं आपल्याला सांगतात की जर आपण समजून घेतलं की मी कोण आहे आणि माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी, प्रत्येक इंद्रिय हे मला मदत करणारच आहे, हे जर मी समजून घेतलं आणि मी म्हणजे साक्षात परमात्म तत्व आहे, ते माझ्या अंतरी त्याचा अंश आहे आणि तो पूर्ण अंश आहे, पूर्ण शक्तिशाली, पूर्ण प्रेमस्वरूप असा अंश आहे, हे जर मी पक्क केलं माझ्या मनात आणि बुद्धीमध्ये जर पक्क केलं, मनाने पक्क केलं, त्याचा निश्चय पक्का केला, तर आणि ते मनन चिंतन त्या स्वरूपाचं आत्म्याचंच अनुसंधान जर मी करत गेलो, तर मात्र मग मला माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीकडून मला जे काही करून घ्यायचे ते मी सहज करू शकतो. एखादी गोष्ट नाही करायची तर त्या पेशी सहजतेने स्वीकारणार आहेत, त्या बंड पुकारणार नाहीत किंवा मला ध्यान करायचं, आता मला शांतपणे बसायचं, तिथे सुद्धा पेशी सगळ्या आपल्याला मदत करणार आहेत. तर सहज ध्यान होईल, सहज एखादा त्याग होऊ शकतो आणि सहज आपलं जे आपल्याला आत्मसाक्षात्कार पण होऊ शकतो. तर आपली प्रगती सहज होऊ शकते. हे इथे इतकं आपणाला दिलेलं आहे, कारण हे प्रत्येक पेशी, प्रत्येक इंद्रिय हे मित्र आहेत आणि त्यांच्या आतमध्ये शक्ती आहे आणि ती तटस्थ आहे. आपणच आपल्या मनाला, बुद्धीला योग्य ते ज्ञान दिल्यानंतर, योग्य ते आपण आपल्या आतमध्ये पक्क केल्यानंतर हे सगळे आपल्याला मदतीलाच येणार आहेत आणि आपणाला
ह्या मार्गात संसारातही आणि अध्यात्मातही पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून इथे सांगतायत की आपल्या शरीराचं आपणाला विमर्श ज्ञान, चांगल्या रीतीने ज्ञान असणं आवश्यक आहे, विज्ञान माहीत असणं आवश्यक आहे. आणि जसं आपण भगवंतावर प्रेम करतो तसं आपण आपल्या देहाच्या प्रत्येक पेशीवर, इंद्रियांवर प्रेम करणं आवश्यक आहे. तर इथं आपण थांबूया, एक थोडं 2-3 मिनटं ध्यान करून मग महाराजांची वचनं आपण लावूयात. आणि प्रत्येकाने आपण आपल्या शरीराला एक सन्मानाने, इथे पारिजात दीदी माझ्या ब्रह्मकुमारीच्या दीदी होत्या, त्यांच्याकडून प्रेम करायला, म्हणजे त्यांच्यामुळे माझं व्यक्तिमत्वावरती त्यांचा खूप मोठा हात आहे. तर तिचा, म्हणजे तिच्याकडून मी जे शिकली तिच्या सहवासामध्ये, तर मला अनेक वर्षांपासून असंच वाटतं की प्रेमावरच जर प्रेम झालं तर बाहेरच्या प्रेमाची आवश्यकताच नाही आहे. प्रेम ह्या तत्वावर जर आपण प्रेम केलं तर ते प्रेमाचं तत्व आपल्याला इतकं पूर्ण भरून टाकतं की कशाची उणीव वाटत नाही. हे मला तिच्याकडून शिकायला मिळालं, किंवा मला माझ्या जीवनामध्ये तिचं जे मला प्रेम, म्हणजे तिला जे मी पाहायची सर्वांशी वागताना, तर आणि ती जे प्रेम उधळत होती म्हणजे ती जे वागत होती सर्वांशी, आणि त्या ह्याच्यातनं मला ते जाणवलं की सेंटरमध्ये ती राहायचे, समर्पित दिदी होती, पण तिने कधी घाबरली नाही की बाबा मी हा पुरुष आहे किंवा हा लहान वयाचा आहे, मोठ्या वयाचा आहे, किंवा गरीब आहे, श्रीमंत आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, कुठल्याही वयाचं. तिला जर वाटलं की एखाद्याशी बोलायचं तर ती मुक्तपणे बोलायची. तिला जर वाटलं मला फोन करून विचारायची कोणाची चौकशी तर ती करायची. कधी तिला भीती नाही वाटली की मी एखाद्या, म्हणजे इतर जे समर्पित दीदी आहेत किंवा संन्यासी आहेत ते थोडे घाबरतात. ते चूक नाही आहे घाबरणं, कारण ते थोडे उगाच आपण भरकटू नयेत ह्यासाठी काही मर्यादांचं पालन केलं जातं. पण दीदी अशी होती की ती इतकी मोकळेपणाने वावरायची. एखादं लहान मूल कसं सगळ्यांची निरागसपणे आणि प्रेमाने, आत्मीयतेने विचारणा करेल, असं तिचं होतं. आणि त्यामुळे कुठेही ती वावरली, तिचे स्वतःचंच विश्व होतं आणि मुक्तपणे ती वावरली. आणि प्रत्येक तिच्याकडून ज्यांनी कोर्स घेतला आहे, सगळ्यांचे जीवन खूप भगवंताच्या प्रेमात लीन झालेले आहेत. तर हे मी त्या दीदीकडून शिकले. आणि तेव्हा मला जाणवलं की आपल्या हे प्रेम ह्या तत्वावरतीच जर आपण प्रेम केलं तर वेगळ्या प्रेमाची गरजच नाही, बाहेरच्या कुठल्याच ह्याची गरज नाही, सर्व काही आपल्या आत आहे.